28 तारखेला ही दुर्दैवी घटना जेव्हा घडली तेव्हा अजितदादा कार्यकर्त्यांच्या इलेक्शनसाठी घाईघाईली विमानाली निघाले आणि दुर्दैवी ही घटना घडली। म्हणजे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस, जिल्हा परिषदचा 12 जिल्ह्यांमध्ये या निवडणुका त्या ठिकाणी लागलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा जो विचार पुढे घेऊन जात होते त्या विचाराला पाठिंबा हा नागरिकांनी द्यावा अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो। आणि राजकीय नेते दादा तर होतेच, अनेक फार मोठं नेतृत्व राजकारणातलं अजितदादा होते। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून जर आदरांजली आपल्याला दादांना द्यायची असेल तर त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते जिथं जिथं उभे आहेत तिथं लोकांनी त्यांना सहकार्य करावं असं पवार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी बोलेल। पवार परिवाराला सुद्धा या दुःखद घटनेमुळे आणि या दुःखद टाईममुळे प्रचाराला कुठेच त्या ठिकाणी जाता आलं नाही। त्यामुळे लोकही त्या बाबतीत काही गोष्टी समजून घेतील असं वाटतं। कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पवारसाहेब आपण पार पाडताना आपण बघतोय। एवढं मोठं दुःख असताना स्वतः पवारसाहेबांनी सर्व पवार कुटुंबियांना आपल्या सोबत घेत दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आज आपण बघितलं की बैठक झाली आणि अजितदादांच्या स्मारकाची जागेची पाहणी देखील करण्यात आली। पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या परिवारामध्ये पवार साहेब हे नेहमीच केंद्रबिंदू राहिलेले आहेत। राजकीय दृष्टिकोनातून पवार साहेबांचं कार्य मोठं होतं, सामाजिक दृष्टिकोनातून कार्य मोठं होतं आणि परिवाराला जेव्हा केव्हा अडचणी आल्यात तेव्हा पवार साहेब हे भक्कमपणे परिवाराबरोबर राहिलेत। अजितदादासुद्धा परिवाराबरोबर जेव्हा केव्हा अडचण त्या ठिकाणी आली तेव्हा ते राहिलेले आहेत। आणि आज दादा नसताना पवार साहेबांचं मार्गदर्शन हे जसं पूर्वी आम्हाला मिळत होतं तसं आत्तासुद्धा त्या ठिकाणी ते मिळतंय। आणि पार्थ असेल, जय असेल, काकी असतील, आम्ही सर्वजण असो हे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिगत परिवारातले कुठले विषय असतील नाहीतर या ट्रस्टचा विषय असेल तर हे सर्व विषय व्यक्तिगत परिवाराचे आहेत आणि सामाजिक आहेत। याच्यात कुठेही त्या ठिकाणी राजकारण नाही। आणि त्यामुळे पवारसाहेबांचं मार्गदर्शन आज आम्हाला जसं लागतंय तसं आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असताना बघतोय। पार्थ, जय, काकींचं आणि सर्वच लोकांचं, आमच्या सगळ्या सर्वांचंच मत आहे की एक चांगलं स्मारक हे अजितदादांच्या नावाचं त्या ठिकाणी असावं। आणि त्या दृष्टिकोनातून योग्य जागा कुठली जिथं लोकांना येतं